लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो तुम्हाला मोठा धक्का भेटलेला आहे। लाडकी बहीण योजनेची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली। लाखो लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही, एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली। आजची सर्वात महत्त्वाची ही बातमी असणार आहे। लाडकी बहिणींनो तुमच्या समोर या ठिकाणी मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। तुम्हाला मोठा धक्का भेटणार आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर्फे अहवाल आलेला आहे आणि त्याच्यानुसार बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होणार आहेत। तर कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 19वा हप्ता भेटणार आहे, कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 19वा हप्ता भेटणार नाहीये, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, 18वा हप्ता तुम्हाला भेटला होता का, तुमच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न कोणाचं आहे का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की मोठी धक्कादायक बातमी समोर आली। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। एक सगळ्यांना हात जोडून विनंती लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ थोडा पण थांबवू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। मोठी धक्कादायक बातमी समोर आली। तुम्हाला मी पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात 19वा हप्ता तो उद्या वाटप होणार का नाही त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा। चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतोय। ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर दिसते लाडके बहिणींनो, साम टीव्हीची बातमी आहे। काय नेमकी बातमी आहे बघूया चला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते। प्राप्तिकर विभागाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालाय। तर आता लाभार्थ्यांच्या पात्र तर लाडक्या बहिणींनो पहिल्या त्यांनी स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातला सरकारला काय भेटलेला आहे, इन्कम टॅक्सचा आयकर विभागाचा अहवाल प्राप्त झालेला आहे। म्हणजे तुम्हाला वरून सगळा डेटा त्यांच्याकडे आलेला आहे, अहवाल या ठिकाणी भेटलेला आहे। सर्वात मोठी बातमी या ठिकाणी लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला दाखवलोय। इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर्फे तुमची जी केवायसी होणार आहे त्या केवायसी साठी जो डेटा लागत असतो तो डेटा वरून भेटलेला आहे। सरकार तो डेटा मिळालेला आहे, अहवाल त्यांनी आता या ठिकाणी सांगत आहेत। बघूया नेमकं ते काय बोलतायत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते। प्राप्तिकर विभागाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालाय। तर आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची कडक पडताळणी केली जाणार आहे। या अहवालामुळे अनेक अपात्र महिलांची नावं योजनेतून कमी होण्याची शक्यता आहे। विशेषतः वार्षिक उत्पन्नाच्या निकषात बसत नसलेल्या लाभार्थ्यांवर आता सरकारकडून तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी स्पष्ट शब्द त्यांनी सांगितलेला आहे, प्राप्तिकर विभागाचा अहवाल सरकारला प्राप्त झालेला आहे। आणि हा प्राप्तिकर अहवाल म्हणजे काय असतो लाडक्या बहिणींनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असतं बघा। तुमचं जे उत्पन्न असतं, वार्षिक उत्पन्न असतं, ज्याच्यावर तुमची चेकिंग होणार आहे, त्या चेकिंग साठी जो डेटा लागतो, तो जी माहिती लागते ती माहिती सरकारला भेटलेली आहे। आजची लेटेस्ट बातमी आहे, सरकारला ही माहिती भेटलेली आहे। आणि याच्यानुसार आता जी तुम्ही ई केवायसी केली होती, ई केवायसी मध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड जोडलं होतं, तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड जोडलं होतं, त्या लाडक्या बहिणी आधार कार्ड जोडले होते, त्या सगळ्यांची आता टेस्टिंग होणार आहे, व्हेरिफिकेशन होणार आहे, पडताळणी होणार आहे। आणि ह्या पडताळणीमध्ये हा प्राप्तिकरानुसार 2.5 लाखाचं उत्पन्न ज्या लाडक्या बहिणींचं असेल त्यांनाच फक्त हप्ते भेटणार आहेत। पुढच्या ज्या 2.5 लाखापेक्षा जास्त हप्ते ज्यांना उत्पन्न आहे त्यांचं नाव डायरेक्ट कट होणार आहे। आणि परत सांगतो लाडके बहिणींनो, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर मोठी ही यादी आता जाहीर होणार आहे। तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दाखवतो, पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवतो। व्हिडिओ खूप महत्त्वाचा लाडके बहिणींनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा लाडके बहिणींनो, व्यवस्थित व्हिडिओ बघा। महिलांची नावं योजनेतून कमी होण्याची शक्यता आहे। विशेषतः वार्षिक उत्पन्नाच्या निकषात बसत नसलेल्या लाभार्थ्यांवर आता सरकारकडून कात्री लावली जाईल। जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर या अहवालाची अंमलबजावणी होऊन लाभार्थी संख्या घटण्याची दाट चिन्ह आहेत। लाडक्या बहिणींनो त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर या ठिकाणी अहवालानुसार व्हेरिफिकेशन होणार आहे आणि तुमच्या याद्या लागणार आहेत। आणि याच्यामध्ये लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे। अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा धक्का या ठिकाणी बसणार आहे। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक मी छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न खरंच सांगा 2.5 लाखापर्यंत आहेत का? कारण की ज्या लाडक्या ताई गरीब असतील त्या लाडक्या ताईंचा हप्ता बंद होणार नाही याची आपल्याला
काळजी घ्यावी लागेल आणि सरकारकडे आपल्याला मागणी करावी लागणार आहे की अशा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद करू नका. ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, पण ते 4 चाकी वाहन त्यांनी त्यांच्या मोलमजुरीसाठी घेतलेलं आहे, त्यांचं पोट भरण्यासाठी ते 4 चाकी वाहन घेतलंय, अशा लाडक्या बहिणीसाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील त्यांचे पण हप्ते आता या ठिकाणी बंद करणार आहे सरकार. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, लवकरात लवकर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जिल्हा सांगायचंय आणि वार्षिक उत्पन्न किती आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. अपात्र महिला लाभार्थ्यांची बघा सगळ्यात पहिली गोष्ट आता बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट बघा, वाढणार. अपात्र महिलांची बघा या ठिकाणी बघा पहिली गोष्ट, अपात्र महिला लाभार्थ्यांची संख्या वाढणार. अपात्र महिलांची संख्या वाढणार म्हणजे काय, बऱ्याच म्हणजे लाखो लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे, म्हणजे लाडक्या बहिणींमधून कमी केलं जाणार आहे. पहिली गोष्ट समजून घ्या. प्राप्तिकर विभागाचा अहवाल सरकारला प्राप्त. दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो, तर विभागाचा अहवाल सरकारला प्राप्त. उत्पन्न निकषांची पुन्हा बघा उत्पन्नाच्या निकषाची पुन्हा तपासणी या ठिकाणी, फेर तपासणी या ठिकाणी होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्या वेळेस एकदा ई-केवायसी जे झाली, ई-केवायसीच्या अगोदर पडताळणी झाली होती, त्या पडताळणीच्या नंतर आता पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे आणि बऱ्याच लाडक्या ताईंना बाहेर काढलं जाणार आहे. तर सरकारकडे एक विनंती आहे की ज्या लाडक्या ताई गरीब आहेत त्यांना कृपया करून त्यांच्या व्यवस्थित पडताळण्या करा. नसता उगाच कुणाच्या तरी नावावर काहीतरी देऊन चुकीची माहिती जर आली असेल तर अशा लाडक्या ताईंना बाहेर काढू नका. घरोघरी जाऊन त्यांच्या चेकिंग करा. जर त्या खरेच गरीब असतील, खरंच श्रीमंत असतील तर ते तुम्ही पुढे ठरवा. पण जर एखादी लाडकी ताई जर गरीब असेल आणि चुकून जर त्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन सापडलं, ते 4 चाकी वाहन त्यांनी कशासाठी घेतलंय, मोलमजुरीसाठी, त्यांचे पोट भरायसाठी ते घेतलेलं असेल 4 चाकी वाहन, पण त्यांनी डायरेक्ट टाकून दिलं 4 चाकी वाहन आहे तुमच्या घरामध्ये आणि तुमचा हप्ता बंद होणार आहे. तर असं बिलकुल करू नका. सरकारला एक विनंती आहे, अशा लाडक्या बहिणीची घरोघरी जाऊन चेकिंग करा आणि खरंच त्या पात्र असतील तर त्यांचे हप्ते बंद करू नका. ही महत्वाची गोष्ट आता बघा. जिल्हा परिषद हे पण बघा, कडक कारवाई केली जाणार. तर लाडक्यातून बघा जिल्हा परिषदेची नंतर कडक कारवाई होणार आहे. तर लाडक्यातून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारला आता एक नम्र परत विनंती आहे, 181 वर फोन केला तर काय फोन लागत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी तपासणीसाठी नकार दिलाय. आता तुम्ही सरकारने नेमकं सांगायचंय आम्ही काय करायचंय, लाडक्या बहिणीने नेमकं काय करायचंय. ना अंगणवाडी सेविका मदत करायला, ना ते 181 फोनवर कोणी उचलायला लागले, ना हप्ते कोणी टाकायला लागले. नेमकं मग सरकारने करायचं काय, चुका या ठिकाणी सरकारने या ठिकाणी केल्या, म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच्या चुकून या ठिकाणी ई-केवायसी चुकलेल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणींना नेमकं काय करायचंय. तर लवकरात लवकर सरकारने हा निर्णय घ्यायला पाहिजे आणि सरकारला विनंती आहे की ई-केवायसी जी आहे ती ऑनलाईन करून टाका. उगाच अंगणवाडी सेविका करत नाहीत म्हणून त्यांच्या मागे लावू नका. कामं जे आहेत ऑनलाईन पटपट कामं होतात. ऑनलाईन त्यांनी डायरेक्ट त्यांना फॉर्म भरायची संधी द्या. ज्यांचे चुकले आहेत त्यांना परत मुदत वाढ करून द्या आणि ज्या लाडक्या ताईंना हप्ते बंद झालेत त्या लाडक्या ताईंचे हप्ते परत चालू करा. ही सरकारकडे विनंती आहे. तुमचं लाडक्या ताईंनो याच्यावर काय मत आहे, सपोर्ट करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुमचा याच्यावर सपोर्ट आहे का, तुमची ही जी मी मागणी करतोय ऑनलाईन ई-केवायसी मुदतवाढ झाली पाहिजे, ई-केवायसी ची वेबसाईट पुन्हा चालू झाली पाहिजे. ज्या लाडक्या ताईंचे हप्ते बंद झालेत त्यांना हप्ते भेटायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, सहमत आहे असं लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री